हॅलो फ्रेंड्स, आमच्या छोटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता वाजले सकाळचे बिलकुल 6 आणि सकाळी 6 वाजता म्हणजे माझं कसं रुटीन चालू झालेलं आहे की मी सकाळी लवकर उठून योगा करून छानपैकी गरम पाणी वगैरे पिऊन जे काही आहे ते मी तुम्हाला आजचा मॉर्निंगचा ब्लॉग दाखवत आहे. दिवस आहे शनिवार आणि शनिवारचा नेमका काय एक व्ह्यू होता आज नागपूरमध्ये ते सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, आजचा जो आहे सकाळी मस्त वातावरण होतं. आज तर खूप छान वातावरण होतं. सकाळी 6 वाजता बघून घ्या, एवढं छान वातावरण होतं की मस्त छानपैकी. पहिले ना कमी पाऊस चालू होता, एकदम कमी पाणी चालू होतं सकाळी 6 वाजता. एकदम असा भुरभुरी पाऊस म्हणून आपण तसा पाऊस चालू होता. मस्त वातावरण एकदम थंड आणि छानच होतं. आणि बघा, त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं आहे फ्रंटमधून म्हणजे हॉलच्या खिडकीतून. तिकडून पण मस्त छान थंडी हवा येते, इकडून एकदम मस्त दिसतात आणि हवा पण खूप मस्त येते इकडून, कारण खिडकी खूप मोठी आहे त्यामुळे तिथून छानपैकी हवा येते. म्हणून ते जे आहे ते पाऊस चालू होता त्यामुळे मी तिथे बंद करून ठेवली होती, कारण पाणी चालूच होता. रात्री पण पाऊस होता आणि सकाळी सुद्धा पाऊस होता. बघा किती छान असं वातावरण होतं मस्त शनिवारचं. कालचाच व्हिडिओ आहे आज, जो काल मी एडिट केला नाही, तर मग मी आज एडिट केला. काल मला वेळ नाही मिळाला म्हणून काल मी एडिट नाही केला. ठीक आहे, तर आजचा जो बघा, तर त्यानंतर मी सकाळी जो काही योगा केला तो मस्त. आणि मला सकाळी उठल्यावर तर एकदम छान आणि फ्रेशच वाटते जेव्हा कधी मी सकाळी उठते, कारण सकाळी उठल्यावर योगा असतो तो अर्धा ते पाऊण तास 1 तास मी योगा करते. योगा झाल्याच्या नंतर छानपैकी चाय आणि गरम पाणी तर नेहमी पितेच. तर बघा, आज मी ही सगळी काही रुटीन तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे बाहेरची व्ह्यू दाखवत आहे. किती छान असं वातावरण आहे. पाऊस आहे. पाऊस असल्यावर असं वाटतं की पहिले बाहेर जाऊन छानपैकी पाण्यात ओलं व्हावं, भिजावं. पण नाही, तसं काही नाही करू शकत आपण, कारण तब्येतीची काळजी घेणं पण खूप जास्त गरजेची असते. स्वतःवर आपण जाऊ नाही शकत आणि गेलं तर बिमार पडल्याशिवाय राहत नाही, कारण सकाळी पाण्यात भिजू पण शकत नाही. ठीक आहे, तर मी सकाळी उठली, पहिले योगा वगैरे माझा पूर्ण कंप्लीट केला आणि मग बघितलं इकडे तिकडे आणि गरम पाणी छानपैकी ठेवून दिलं प्यायसाठी. गरम पाण्यामध्ये मी नेहमी तुम्हाला माहीतच आहे, जसं आता ब्लॉग जसं मी टाकते त्यामध्ये असते ओवा आणि जिरं. ते गरम पाणी घेतलं आणि छानपैकी पिऊन घेतलं. त्याला वेळ लागते, थोडं थंड वगैरे होऊ द्यावं लागते, पण ते तुमच्या शरीरासाठी आणि थोडं फॅट वगैरे कमी करण्यासाठी ते चांगलं असते, म्हणून मी पिते आणि रोज पिते. तर तुम्हीसुद्धा असं काही करत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाला का याचा फायदा झाला आहे अशा गरम पाणी पिऊन आणि त्यामध्ये जिरं ओवा घातल्यानं काय फरक पडतो मला तेवढं तर काही माहीत नाही, पण हां, हे मला कमेंटमध्ये सांगा की त्यांना काय होतं काय नाही होत, तर मलाही एक म्हणजे माहिती पडेल की नेमकं याचं काय होतं. तर त्या फॅटसाठी यूज केलं जाते ते मला माहीत आहे. तर त्यानंतर बघा, जे मी लावले होते झाडं, जे मी शोरून जे काही मी बीज वगैरे बोलवले होते त्याचे निघालेले आहे. काही निघाले तर काही नाही निघाले. बघा, चांगले फक्त 2-3 फक्त यामधले झेंडूचे आणि असे बाकी निघाले आहे. ते थोडे मोठे दाखवल्यावर मी तो ब्लॉग टाकणारच आहे. ते जेवढे काही आता सध्या खूप छोटे आहे ते पाणी मी पुन्हा ठेवून दिलं थंड व्हायला, नंतरच ते पाणी पिलं मी, कारण पहिले त्यातून खूप गरम वाफ निघाली. ब्रश वगैरे करून मस्त बढिया पहिले छान पाणी पिलं, नंतरच मी ब्रश केला. ब्रश केल्याच्या आणि हो, ब्रश करायच्या आधीच नेमकं पाणी पिलं पाहिजे. ब्रश केल्याच्या नंतर पाणी पिऊन काही फायदा नाही, तर ब्रश करायच्या आधी पाणी पित जा. आणि सोबतच जर कोणी गुळाचा चहा नक्की पित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि गुळाचा चहा कोण पिते आणि गुळाचा चहा किती फायदेशीर आहे हे तुम्हालाही माहीत आहे, कारण आपल्याकडे पहिले काय व्हायचं ना, म्हणजे जेव्हा आपल्या आजी आजोबाकडे जर तुम्ही म्हणाल तर त्यांना गुळाचा चहा आवडायचा आणि पहिले गुळाचा चहा खूप जास्त प्यायचा. आता सगळ्यात कमी झाला आहे गुळाचा चहा पिणं, पण पहिले खूप जास्त गुळाचा चहा प्यायचा आणि ते लोकसुद्धा कमी आजारी पडायचे. आता आपण कसं साखर जास्त खातो, शुगर जास्त खातो आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त यूज केल्यामुळे आपल्याला शुगर होतं, वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात. साखर हे कमी आणि एकदम कमी साखर खाल्ली पाहिजे असं मला वाटते, म्हणून मी रोज सकाळी गुळाचा चहा पितो. तुम्हीसुद्धा प्या आणि त्याचे फायदेसुद्धा एकदम मस्त आहे, तर करून पहा. सकाळी राहते पहिले ते म्हणजे आपली, तर स्त्री म्हटलं आणि एक बाई म्हटलं की आपल्याला मुलगी असो या स्त्री, आपल्याला घरच्या कामाची पहिले सकाळी उठलं का गडबड असते. सकाळी उठलं बघा, जसं आपलं आहे रोजचंच आपलं झाडझूड वगैरे करायचं, घर स्वच्छ करायचं, कारण घरी जेव्हा आपण सकाळी झाडझूड करत नाही ना, किंवा आपण घरी कोणत्याच प्रकारे म्हणजे एक सकाळी जेव्हा झाडझूड केली नाही, रांगोळी
उच्छा मारला नाही तर कोणत्याच प्रकारची एक पॉझिटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये आपल्याला बिलकुलच असं वाटत नाही. जेव्हा आपलं घर छानपैकी सकाळी उठल्यावर पूसपास करून रांगोळी घालून जेव्हा वाटते तेव्हा एकदम मस्त आणि शांत असं घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी येतात आणि खूप छान असं घरात वाटते. तर हे सकाळी एक आपण करतोच आणि केलंच पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे आणि कामं आहे आणि घरासाठी आपण केलेलं खूप चांगलं असतं. आपण जर नाही केलं तर मग झालंच. तर हे सगळं आपण घरी आपल्या केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे मी माझं घरसुद्धा सकाळी स्वच्छ केलं छानपैकी. मस्त रांगोळीसुद्धा काढली कारण दिवस होता शनिवार. तर शनिवार हा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मी सकाळी उठली आणि छानपैकी रांगोळी काढली, घर पुसून टाकलं. तर बघा झालं काय ना, माझी एवढी सारी मेहनत केलेली सगळी वाया गेली. मी बाहेर छानपैकी रांगोळी वगैरे काढली. तर मला माहीत होतं वातावरण खराब आहे, खूप खराब आहे हेही माहीत होतं. तरीही मी बाहेर काढली रांगोळी. पण बघा त्या रांगोळीचा थोड्याच वेळात काय असं पाणी होऊन गेलं की बोलायचं काही कामच नाही. दिसणारच तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये. तर बघा काय झालं ना, एवढ्या जोराचा पाऊस वाढला की आम्ही जे राहतो सेकंड फ्लोअरवर, तर वरतून पूर्ण पाणी येत होतं आणि सेकंड फ्लोअरवरचं पूर्ण समोरून पूर्ण रांगोळी वगैरे धुवून नेली आणि पूर्ण मेहनत माझी वाया गेली. बघा हेच होतं. आणि बघा कसं वरतून सुद्धा पाणी येत आहे, वरतून किती पाणी येत आहे. आणि ते पाणी बघण्यासाठी सीडीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला फीस लागत नाही. प्लीज सबस्क्राईब